लस्सीमध्ये ऍसिड असते. एक तर उलटी भाकर खायची नाहीतर भाकर उलटी खायची, काहीतरी चॅलेंजेस पाहिजे ना आपल्याला. पण भाकर खायची. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या आजच्या व्लॉग डे नंबर 13. आणि आज आपल्या सोबत आहे आपली टीम आणि आम्ही चाललेलो आहे आता शूटला. काय बघतो लेट्स गो, तेरा है तो मेरा है. व्लॉग नंबर 13. चलो सुरू करते. तर गाईज, आजच्या व्लॉगमध्ये आम्ही खूप धमाल मस्ती करणार आहे, कारण की आज आपल्याला टोटल 3 शूट आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी आणि काहीतरी युनिक आहे आजच्या व्लॉगमध्ये. तर तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मजा येणार आहे. खूप मजा येणार आहे. शेवटपर्यंत ब्लॉग चालू बाहेर राडा होणार आहे भाई. आजच्या ब्लॉग मध्ये फुल धूम धडाका होणार आहे भाई. लय मजा येणार आहे भाई. शेवटपर्यंत नक्की बघा. काहीतरी आपण चॅलेंज करू आजच्या ब्लॉग मध्ये. जर हा ब्लॉग बघत असाल तर कमेंट मध्ये काहीतरी चॅलेंजेस देत जावा यार. एक तर उलटी भाकर खायची नाहीतर भाकर उलटी खायची, काहीतरी चॅलेंजेस पाहिजे ना आपल्याला. पण भाकर खायची. जो भाकर खाईन त्याला 1 रुपया देणार नाही. कुछ हाय भाई बोल दो. हाय. कहाँ से आप? यूपी से. यूपी में कुछ तड़का फड़का मिलेगा यहाँ? मिलेगा ना. क्या मिलेगा? गुलाब जामुन, शरबत मिलेगा, सोडा मिलेगा. अगर- ऑरेंज, काला खट्टा क्या पीना है आपको बताओ. क्या पीना है? मेरे को काला खट्टा पीना है. काला खट्टा. लेकिन काला खट्टा, नींबू सोडा चाहिए, सुनो. ऐसा कड़क में एकदम. लेकिन काले खट्टा में नींबू डालना है. ठीक है. तो उसको नींबू सोडा बनाना है. तो मीठा वाला बना दो. और आपको निंबू सोडा. तर गाईज, आपण आता थांबलोय. निंबू सरबत आणि भैया बनवतात, सोडा बनवतात. पुष्पा झुकेगा नहीं साल. नींबू सोडा पिएगा, झुकेगा नहीं साल. नमकीन आहे का? गाप 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 गाप. एक गोड घेतला की डोकं कसं झणझण झालं बरं. तर आलं पाहिजे. फास्ट पिओ फास्ट. अब ये जा रहे आखिरी. कितने सेकंड में खत्म होना चाहिए? सांडले. थांब 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 थांब. आपला अभिभाव झालाय हँग. सोडा पिऊन कसं वाटलं सोडा? हा, कसं वाटलं? एकदम छान आहे सोडा. पप्पी पप्पी दे. कशी वाटली आमच्या भाऊची फ्लाइंग केस? कमेंटमध्ये मुलींनी टाका. सगळ्या मुलींना माझा नमस्कार. मंदिर बसाने की आ गए. प्रवीण, आज सूर्य जरा जास्तच चमकतोय. भरपूर थंडी वाजते मला. पावसाळा कधी सुरू होणार आहे? इंद्रदेव, पाऊस टाका. पुण्यात सगळं तडतड तडतड झालंय सगळं. प्रवीण, अरे म्हणजे कळतच नाही रे काय सीन नाही का. आता काही दिवसापासून भाई काय झालं माहिती का, सकाळी ऊन, दुपारी जरा ढगाळ वातावरण, हा, आणि संध्याकाळचा पाऊस आणि रात्रीचं वाईट डायरेक्ट थंडी. म्हणजे सगळे ऋतू एकाच ठिकाणी भेटायला लागतात. अरे ते फक्त पुण्यातच होऊ शकतं. पुणेकरांनो आणि पिंपरी चिंचवडकरांनो, सोपं जरा PCMC करा. हा PCMC करांनो, तुम्हाला माहिती आहे PCMC फूड मध्ये फक्त PCMCचा राडा होतो. आणि आता शेठ इंद्रदेवाला फोन करणार आहेत. थोड्या दिवसात PCMC मध्ये धुमाकूळ होणार आहे. तुम्ही रेडी राहा. असा पाऊस पडणार आहे, डायरेक्ट तुम्हाला घरातून निघायचं असेल तर क्रूज घेऊन निघायला लागेल. मग आज तुम्हाला ड्रायव्हिंगची गरज पण नाही. तुम्हाला बिग डॅडी जर ज्याला पावता येत असेल तो मस्तच आहे. रोडने मग पावायच लागेल त्याला. आणि ज्याला येत नाही ज्याला येत नाही त्याला मग तुम्ही घरीच बसा, तुम्ही बाहेर नका. तर गाईस, आता आपण आलेलो आहे आपल्या भोसरी मधला सुप्रसिद्ध लस्सीवाला, विदर्भ लस्सीवाल्याकडे लस्सी पिण्यासाठी. तर चला बघूया, लस्सी पिवा मस्त. काजूर करा, काच किल्ली काय गो बंद चालू आहे. बंद नाही केलं व्हिडिओ. विदर्भ लस्सीवाले पटापट आहे. दादा आहे का एकदा आमच्या ब्लॉग मध्ये? तुमच्याकडे काय काय भेटतं? लस्सी, निंबू सरबत, मसाला ताक. रील बघितली तुमची मी. तुम्ही जागेवरती इथं लस्सी बनवतात वगैरे नाही का, असं तसं काहीतरी ते डॉली सारखं करा. डॉली नाही भाई, विदर्भाचे डॉली ते.
ट्रॉली आमच्या इकडचंच आहे ना. हा का? हा? घे यांचे काय पाहिजे ते? काहीतरी बिलगेट्स तुम्हाला पण भेटते ना आता. मग तुम्ही दुबईला जाणार, दुबईला परत जागेवरती लस्सी बनवतात लगेच जागेवरती. काय मोकळे का? आता ह्याच्यात जे टाकलं म्हणजे असं 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 तसं असंच काय बघा एकदम असंही मागं हे काय माखन दही 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 त्याच्यामुळे मी श्रीखंडाचं देखील. श्रीखंडाची दही. श्रीखंडाचं दही आहे. भावांना लहानपणी श्रीखंड खाल्लेलं नाही तुम्ही? तू खाल्ले का रे? हो मग आम्रखंड आता खाल्लं. पण खातो. अरे ते कृष्ण हे श्रीखंड बंद झालं ना, कुठलं रे? ते सगळ्यात लहानपणी लय भारी पाडायचं रे ते. कृष्ण श्रीखंड. हा मित्रांनो, तुम्हाला माहित असेल श्रीखंड कुठलं होतं? आम्ही चितळेचं श्रीखंड खातो. ठीक आहे, चितळे खा नाही तर कृष्ण खा, एकच आहे. हा. एक पण श्रीखंड असते आणि लस्सीच असते. पण उपासाची स्पेशल लस्सी. उपासाला चालते काही लस्सी? हा, असे पण तर एकूण चालतातच की भाज्यामध्ये काय वेगळं आहे? दही चालतं ना उपासाला. मार्केटिंग स्ट्रॅटजी. मार्केट टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे ज्याला माहित नाही लस्सी चालते का नाही उपासाला. मित्रांनो, हो लस्सी एकदम लोडने भरले. लस्सीचे वैशिष्ट्य काय आहे? गारगार वाटतं. ते आपल्याला शरीराला थंडक मिळते आणि आणि गरमी जास्त भाजत नाही लागते. एवढंच आहे. अजून काय माझं वैशिष्ट्य काय? विटामिन कुठलं? सी. कोणतं भेटते रे? लॅक्टिक ऍसिड असते लस्सीमध्ये. आंबट लस्सीमध्ये ऍसिड असते. ऍसिड नसतो. हो, acid कस्टमर गायब. विटामिन सी. विटॅमिन सी आहे म्हटलं ना नाही. पाहिजे मी. विटॅमिन सी संत्रात असतो, लस्सीमध्ये पण असतो. एवढं तर गाईज आता आपण पहिल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहे. तसं टॅटो स्टुडिओ. आता मध्ये टॅटो काढायचं काम चालू आहे. शूट करण्यासाठी आलो होतो. टॅटो चालू आहे. चला आता पटकन इथं शूट करूया. जाऊया दुसरीकडे. मी म्हणत होतो नको पिऊ लस्सी, आता झालेलं लस्सी. भाई शेटची दाढ दुखत आहे आणि शेटचा घंटा आता आवाज पण निघत नाही. कसं वाटतंय लस्सी पिऊन? इथं दाढ दुखते रे. काय सुचत नाही रे मला बोलायला. काय सुचत काय म्हणला? जिरली म्हणा, जिरली आमची. जिरले नाही रे. काय झालंय ते जरा काम चालू ना दाढेचं, त्यामुळे जर अचानक कधी पण असं दुखतं ते नाही काय लय दुखायला लागलं. अचानक दुखायला लागलं. म्हणजे मला वाटलं काय थंड पिऊन काय झालं. थंडी पुळून पिल्यामुळे नाही झालं. ऍक्च्युली दाढेचं हायच माझं कामच चालू आहे. ते रूट कॅनलचं काम चालू आहे. त्यामध्ये सगळं त्यांनी खोलून बिलून ठेवले, सगळ्या नसा बेसा त्यात ते सिमेंट टाकतात, काय काय टाकतात दातामध्ये काय माहिती. त्यात दुखायला लागले. त्यात ते काय सांगू आता, एवढं डेंजर ठण करायला लागले. तर आता इथून आम्ही डायरेक्ट गाईज मित्रांनो, तर आता आम्ही इथून डायरेक्ट घरी चाललो आहे. कारण की जरा प्रॉब्लेम जरा जास्तच वाढला आहे, त्यामुळं काही सुचत नाही, डोकंच चालत नाही माझं. तर संध्याकाळी मी डॉक्टरकडे जाणार आहे. तर आता आम्ही याला सोडतोय अभिभाऊला आणि इथून आम्ही चाललो आहे घरी. तर जरा वेळ घरी जाऊन आराम वगैरे करूया आणि संध्याकाळी डॉक्टरकडे जाऊन मग अजून एक शूट करायचं आहे, तिथं भेटूया. चला मित्रांनो, गुड मॉर्निंग. मगाशी जरा इश्यू झाला, त्याच्यामुळं झोपलो होतो मी आणि आता जस्ट न उठलो आहे. आता वाजलेत 7:30 वाजलेत. आम्ही काहीतरी 5:30 वाजता का 6 वाजता घरी आलो होतो. एवढे म्हणजे अचानकच दाढ दुखायला लागली होती ना, ज्याने म्हणजे मला काही सुचत नव्हतं. अगदी म्हणजे माझं डोकंच बंद झालं होतं. काय करावं काय नाही काय, म्हणजे मला काही सुचलं नाही. माझं शूट होतं. एक शूट मी कॅन्सल केलं. आता फ्रेश वगैरे होतो आहे आणि तिथून मी डायरेक्ट जाणार आहे क्लिनिकमध्ये, कारण की डेंटलची मी अपॉइंटमेंट घेतलेली आहे. कारण की आता दाढ दाखवायची वगैरे, का बरं अचानक दुखायला लागली असं तसं. तर तिथून चेकअप झाल्यानंतर मग दुसरीकडे आम्ही शूटला जाणार आहे. सो चला आता रेडी होऊया आणि पटकन निघूया. चला. आमच्या आजीबा काय म्हणतात, काय परंपरा चालू आपला करता नाही जोर आहे, आपण त्यानं करता काही काही करा पाहिजे, असं सोयला पाहिजे ना. उन्हा उन्हा व्हिडिओ मागून असं नको. काय सोयरा कसं पाहिजे तुमले, कसं सोयरा पाहिजे? अरे सुखले दुखले कामात यायला पाहिजे, त्यांना सुख दुःख मग आपण व्हायला पाहिजे. अजून कारण त्याने आपली इज्जत दिली पाहिजे, आपण त्याला इज्जत दिली पाहिजे असं. कारण सोयरा पाहिजे. हां म्हणजे कोणी म्हणायला नको पाहिजे पाहिजे असं आव सोयराने गाण ते सोयरान तोंड तसं असं नको पाहिजे. आणि तुला काय म्हणणं शे?
मला पोरं सुखी संसार झाला पाहिजे. अजून तुला चांगली पोरगी मिळायला पाहिजे, सुंदर मस्त. लग्नाची एवढी घाई कशाला काही नाही रे बा, चालू असं आई बापाचं तसं असतं ना. मग पोरगं जरा वयात माझे आलं ना. माझे नाही का दाड मी वयात आलो का मग मी अजून बारका आहे ना. नाही ना, 22 वर्षाचा झाला ना तू. मग काय ते मोठा भाऊ पडलाय घरात आणि मी त्याचाच विषय चालू, तुझा नाही चालू अजून. तू नको मन पडू. काय आलं काय आलं? अरे माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे बाबा. मग जास्त दिसत आलं तुम्हाला. जास्त नाही झालं. म्हणजे मला नाचून देतात. आजीला आता फ्युचर दिसतंय डायरेक्ट. मग होय ताई. माझी दाढ दुखत होती, मला तोंड सुजल्यासारखं वाटतंय बघा. मम्मीला लगेच कळालं की माझी दाढ दुखते म्हणून. ही असते आई. हा का? बरं. चला जाऊया आता. हे प्रवीण भाऊ केळी का लागून गेले आता. आधी आम्ही केळीच विकायचो, केळी विकून वर आलोय. माहित नाही तुम्हाला प्रवीण भाऊ. केळी घ्या केळी. चहा कॅमेरा असतो का तुमचा? म्हटलं आयफोनवर असतं तुमचं. नाही हे ब्लॉगचं नाही का, डेली ब्लॉगचं. आमचं दादा रूम वगैरे का टीम वेगळी आहे? मग एडिटिंगला टीम वेगळी आहे. कसं वाटतंय ट्रीटमेंट घेऊन? ट्रीटमेंट नाही रे, जस्ट ते कॉटन चेंज केलाय. पण अरे खरं दुखत एवढं दुखत होतं ना, काही सुचत नव्हतं. म्हणजे आता जरासं बरं वाटायला लागलं जरा. बरं काय तरी ते म्हणले तासभर दुखणार. आपण आता एवढं नाही दुखत, तरी तेवढं कमी दुखतंय. काय सांगू तुम्हाला भाई, दाढीचं दुखणं म्हणजे ना अवघड जागेचं दुखणं आहे ते. काही सुचत नाही माहिती का. आता बरं वाटतंय. आणि आता आम्ही चालू इथून डायरेक्ट गाईस शूटला. बघा हे दादा भेटलेत आपल्याला इथं. हे आपले रील बघतात ना, आवडतात तुम्हाला रील? आजकाल आतापर्यंत मी जेवढ्या पण फूड स्टॉलला गेलोय दादांच्या रिव्ह्यूमुळे गेलेलो आहे. त्यामुळे ऑलमोस्ट रावेत म्हटलं सगळ्या फूड कोर्टला दादांच्यामुळेच व्हिजिट झाली माझी. त्यामुळे खरंच छान रिव्ह्यू असतात दादांचे. थँक्यू. भेटून छान वाटतं तुम्हाला. मस्त. थँक्यू. पियुष मला एक वळाला. चला आता करूया शूट. तर काय नवीन सबस्क्रायबर, आम्ही असं सबस्क्रायबर वाढवतो आमचे. फॉलो करा. गोळा खूप छान आहे, त्या गोळा खायला. आता आलोय आम्ही दुसरीकडे शूट करण्यासाठी. इथं आहे चिकन थाळी. तर चला. IPL ला कोण जिंकणार आहे? विराट कोहली. आणि तुमच्या टीमचा डायलॉग काय? इस साल कप नाम दे. इस साल कप नाम दे. इस साल कप नाम दे. इस साल कप RCB नहीं जीतेगा आरसीबी. नहीं जीतेगा आरसीबी. कप तिकडे कुठे चाललंय? तिकडे चाललंय. इस साल कप नाम दे. इस साल कप RCB के. RCB की कप. काय नाही गाईज मित्रांनो, काय जरी झालं तर मुंबई इंडियन्सच जिंकणार आहे. फिर भी दिन का कितना भाकरी बना लेते हो आप? 400-500 400-500 भाकऱ्या दिवसाला, ते पण चुल्यावरती. आज गावाकडची आठवण आली मला. मेरे दादी भी नहीं क्या ऐसे चूल्हे पे भाकरी वगैरह बनाती थी. वो याद आ गया मेरे को. रोना नहीं आ रहा है. गाइस इथं आपल्यासमोर चिकन थाळी आलेली आहे आणि सगळे पब्लिक. हे चालू आहे शूट. म्हणजे काय झालंय? तर काय चला चिकन थाळी शूट करूया आणि खाऊया आणि निघूया पटकन इथून. वाजलेत आता 10:30 वाजलेत. लास्ट शूट ऑफ द डे. तर गाईज आजचं आपलं फायनल शूट झालेलं आहे आणि आमच्या भाऊने खूप दाबून खाल्लंय. कसं वाटतंय? भरपूर भारी व्हेज खाल्लं मी. मला भरपूर आनंद होतोय खाऊन. आणि असं शूट आम्हाला परत परत भेटलं पाहिजे आणि परत चिकन थाळी पण भेटली पाहिजे. व्हेज खाल्लं म्हणतात चिकन व्हेज असते का? गाईज चिकन व्हेज असते का नॉनव्हेज असते कमेंटमध्ये सांगा. बर चला आता जाऊया घराकडं. सो गाईज फायनली घरी आलोय आता. तर चला आजचा व्लॉग आपण इथं संपूया. कसा वाटला व्लॉग आजचा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि काय नाही, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय गाईज. गुड मॉर्निंग नाही गुड नाईट. चला बाय बाय.